हे जे मॅटर आहे त्या मॅटरच्या केसचे ॲडव्होकेट सुरेशजी कोलते, आमच्या सहप्रभारी देवानंद खानकोजे, संजयजी वाघोळे सर्व मंचावर उपस्थित आहे. मी किरीट भाईंना विनंती करतो की त्यांनी आपली प्रेस सुरू करावी. महाराष्ट्राचे ॲक्टिंग लोकायुक्त संजय भाटिया यांची आत्ताच आम्ही भेट घेतली. ठाणे भाजपा अध्यक्ष आमदार निरंजन डावखरे, संजय केळकर, आमदार प्रसाद लाड, संजय वाघुले, ॲडव्होकेट सुरेश कोलते समवेत आम्ही मुख्यमंत्री उद्धव ठाकरेजीचे राईट हँड शिवसेना नेते प्रताप सरनाईक यांच्या विरोधात लोकायुक्तकडे याचिका दाखल केली. 53 पानाची ही याचिका आहे. यात 9 वेगवेगळे डॉक्युमेंटेशन एव्हिडन्सेस आम्ही जोडलेले आहेत. ठाकरे सरकार, नगरविकास मंत्रालय, ठाणे म्युनिसिपल कॉर्पोरेशन यांना मुख्य रिस्पॉन्डंट बनवले आहे. 2004 मध्ये प्रताप सरनाईकनी विहांग गार्डन रेमंड कंपनी समोर बिल्डिंग बनवायला घेतली. 2007 मध्ये तिथे लोकांना राहण्यासाठी त्यांनी सांगितलं. 2008 मध्ये ठाणे महापालिकेने सांगितलं की विहांग गार्डनची बिल्डिंग क्रमांक B1 B2 13 मजल्याचा या 2 इमारती अनधिकृत आहे. 2012 मध्ये त्याला पाडण्याचे आदेश देण्यात आले. 2013-14 मध्ये प्रताप सरनाईकनी सांगितलं की याला रेग्युलराइज करा. त्यावेळी त्यांना 3,33,00,000चा दंड भरा आणि 15 दिवसापेक्षा जास्त वेळ जर घेतला तर 15% व्याज. 11 कोटी रुपये आज या दंडाचे झाले आहेत. या दोन्ही बिल्डिंगला आजपर्यंत ऑक्युपेशन सर्टिफिकेट OC मिळालेलं नाही. त्यातले 113 फ्लॅट धारक गेली 13 वर्ष आपला फ्लॅट दुसऱ्यांना विकू शकत नाही, रिपेअर करू शकत नाही, मेजर रिकन्स्ट्रक्शन अलाउड नाही आहे. आणि हा घोटाळा आम्ही उघडकीस आणल्यानंतर प्रताप सरनाईकनी आता मुख्यमंत्री साहेबांना, ठाकरे सरकारनं सांगितलं की मी 25 लाख रुपये भरतो, 11 कोटीचा दंड माफ करा, 25 लाखात सेटल करा. 13 वर्ष झाले ठाणा म्युनिसिपल कॉर्पोरेशननी प्रताप सरनाईकवर काहीही कारवाई केली नाही. चीटिंग आणि फ्रॉडच्या अंतर्गत TMCनी त्याच्यावर FIR केला पाहिजे, परंतु काहीही केलं नाही. म्हणून आम्ही लोकायुक्तकडे आज ही याचिका दाखल केली आहे. आम्हाला विश्वास आहे की त्या 113 फ्लॅट धारकांना आम्ही वाचवणार, त्यांचं घर रेग्युलराइज करण्यासाठी सगळे प्रयत्न करणार आणि प्रताप सरनाईकवर कडक कारवाई फौजदारी आणि सिव्हिल ही घ्यायला ठाकरे सरकारना भाग पाडणार. 25 लाख रुपये दंड भरण्याची तयारी दर्शवली आहे. याच्यामध्ये रिप्लाय आला का, म्हणजे तो अर्ज केला किंवा त्याची काही त्यांनी 25 लाख रुपये भरले आणि ठाणे महापालिकेने ते 25 लाखची रिसीट आणि प्रताप सरनाईकचं पत्र आणि आमचं पत्र हे आता उद्धव ठाकरे साहेबांना, महाराष्ट्र सरकारला पाठवलं आहे. पण मुद्दा जो आहे की 13 वर्ष सरनाईक असे म्हणजे ठाणे महापालिका त्यांना संरक्षण देत आहेत. कारण की डिमोलिशनचं ऑर्डर 2012-13 मध्ये झालं, रेग्युलर करण्यात 13 मध्ये झालं. 22 डिसेंबर 2020, आय एम रिपीटिंग द डेट, 22 डिसेंबर 2020 ला
मंत्रालयाने सांगितलं म्हणून ठाणे म्युनिसिपल कॉर्पोरेशननी 33 लाख मध्ये हे सेटल करण्याचा निर्णय घेऊन रेकमेंड केलं की 10% वर 3,33,00,000 ते 10%. आणि मग आम्ही ऑब्जेक्शन घेतल्यानंतर आता 29 डिसेंबरला त्यांनी मंत्रालयाला पत्र पाठवलं की कायद्यात ही तरतूद नाहीये, तुम्ही सांगा काय करावं. म्हणून प्रताप सरनाईकवर ताबडतोब ठाणे महापालिकेने FIR दर्ज केला पाहिजे आणि 11 कोटीचा दंड वसूल करण्यासाठी त्यांची प्रॉपर्टी जप्त केली पाहिजे. या बाबतीत असं तुम्ही म्हणताय की ते पत्र याला दिले सोबत जे पहिले 25 लाख भरलेली पावती आणि हे सबमिट झाल्याने ते माघार घेतला की नाही? तर मी तुम्हाला पाठवून देतो, त्या प्रेसमध्ये नाही येत. हो, त्यांनी 22 डिसेंबरला ठाणे महापालिकेने रेकमेंड केलं. 29 डिसेंबरला आम्ही TMC ला भेटल्यानंतर त्यांनी 29 डिसेंबरला परत दुसरं पत्र लिहिलं की बाबा राज्य सरकारकडे पाठवून दिलं की हा निर्णय आम्ही घेऊ शकत नाही, तुम्ही घ्या, असं त्यांनी पाठवून दिलं. हिंदी. शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे जी के राइट हैंड प्रताप सरनाइक, इन्होंने थाने में 2 13 माले की इलीगल बिल्डिंग्स बनाई. 13 साल हो गए और अभी तक थाने महापालिका ने उनके ऊपर फौजदारी और सिविल कोई कार्रवाई नहीं की है. इसके लिए आज हमने महाराष्ट्र के कार्यकारी लोकायुक्त संजय भाटिया जी के पास एक याचिका दाखिल की है. मेरे साथ आमदार संजय केळकर, प्रसाद लाड, निरंजन डावखुरे, संजय वाघुले, एडवोकेट सुरेश कोलते थे. 53 पेजेस की है याचिका है. 13 साल पहले ये डिमोलिशन का ऑर्डर आया था, लेकिन आज तक थाना महापालिका ने कुछ कार्रवाई नहीं की. प्रताप सरनाइक को भी 11 करोड़ रुपया दंड भरना है, लेकिन सरनाइक साहब ने अभी तक वो दंड तो भरा नहीं है, लेकिन उन्होंने ये कहा कि ये मुझे माफ कर दो और सिर्फ 25 लाख रुपए में ये मेरी बिल्डिंग रेगुलराइज कर दो. हमने उसके ऊपर आपत्ति ली है. हमने मांग की है प्रताप सरनाइक के विरुद्ध FIR हो और 11 करोड़ रुपया उनकी प्रॉपर्टी जब्त करके वसूल किया जाए. स्टँडर्ड प्रोसिजर ऑफ ऍक्शन काय असते नेमकं अशा प्रकरणात आणि कशा पद्धतीने सरकार पाठीमागे घालतंय त्यांना काय वाटतं तुम्हाला? कारण पत्र दिलं परत माघार घेतली असं. प्रताप सरनाईकनी 2007-8 मध्ये ठाणे विहांग गार्डन B 1, 2, 2 अनधिकृत बिल्डिंग बांधल्या. ठाणे महापालिकेने ते अनधिकृत असल्याचं 2008 मध्ये घोषित केलं. 2012 मध्ये ठाणे म्युनिसिपल कमिशनरनी ते डिमोलिश करण्याचे आदेश दिले. त्याच्या संदर्भात प्रताप सरनाईकनी याचिका केली की यात 113 फ्लॅट धारक राहतात, त्यांना वाचवण्यासाठी हे रेग्युलराइज करा. तत्कालीन सरकारने त्यांना 3,33,00,000 रुपये ताबडतोब दंड भरा आणि दुसरं TDR द्या. आजपर्यंत प्रताप सरनाईकनी 3,33,00,000 रुपये दंड भरला नाही. त्याचा 15% चक्रवृद्धी व्याजासह आता 11 कोटी रुपये प्रताप सरनाईकनी भरल्याशिवाय त्या बिल्डिंगला OC मिळणार नाही. आणि ठाणे महापालिका आणि ठाकरे सरकार प्रताप सरनाईकना वाचवत आहे. प्रताप सरनाईकने आता 22 डिसेंबरला ठाणे म्युनिसिपल कॉर्पोरेशन आणि प्रताप सरनाईकनी सांगितलं की 11 कोटीचा दंड फक्त 25 लाखात स्वीकार करा आणि हे प्रकरण मिटवा. आम्ही लोकायुक्तकडे कंप्लेंट फाईल केली आहे की जो कायदा आहे त्याने 11 कोटी भरावे लागणार. ज्या 113 फ्लॅट धारकांना संरक्षण दिलं पाहिजे, पण त्याचबरोबर चीटिंग फ्रॉडच्या अंतर्गत प्रताप सरनाईकवर फौजदारी कारवाई व्हायला हवी. आता एक दुसरी छोटी बातमी आहे, ती पण महत्वाची आहे. जरा
हा म्हणजे ही पण मी जे सांगतोय तुम्हाला करावीच लागणार रेकॉर्ड. उद्या अलिबाग येथे सकाळी 11 वाजता भारतीय जनता पक्षातर्फे रायगड जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणा उद्धव ठाकरेजींच्या कोरलाई जमिनीचा घोटाळ्याचा तपास व्हायलाच हवा या मागणीसाठी भारतीय जनता पार्टी धरणा करणार आहे. मी स्वतः त्यात भाग घेणार आहे. हिंदी में उद्धव ठाकरे जी की कोरलाई जमीन के घोटाले की जांच होनी चाहिए. इस मांग को लेकर कल सुबह 11 बजे अलीबाग में रायगढ़ जिलाधिकारी कार्यालय के सामने भारतीय जनता पार्टी की ओर से धरना का कार्यक्रम आयोजित किया गया है. उद्धव ठाकरे जी ने या अन्वय नाई के साथ में मिलकर बहुत बड़ा घोटाला किया है और इस प्रदर्शन में मैं स्वयं भाग लूंगा. धन्यवाद. चहा पाणी घ्यायला जॉईन करा.